श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया स्वामी महाराज संदेश किंवा संकेत आजसाठी तुमच्यासाठी काय आलेला आहे आपण पाहूया. तुम अपनी गलतियों को क्यों नहीं मानते इसलिए तुम दुखी रहते हो. हा संदेश पण खूपदा आलेला आहे आणि जर तुमच्यापर्यंत हा संदेश पुन्हा पुन्हा येतोय तर बघा, आपल्या चुकांना ॲक्सेप्ट करणं याच्यात काहीही, मी म्हणेन की काहीही अशी गोष्ट नाही आहे की लाजीर लाजीर म्हणजे लाज वाटणे असो किंवा कमी लेखणे असो किंवा स्वतःचे सेल्फ रिस्पेक्ट घालवणे असो, असं काहीच नाही आहे. स्वतःच्या चुका मानणारा व्यक्ती हा नेहमी खरा ठरवला जातो की हो, त्याच्याकडनं भलेही चुका कशी होतात, चुका जे असतात ना ते मुद्दाम केलेले नसतात. मुद्दाम करून केलेल्या गोष्टी ते चुका नाही आहे, ते अपराध आहेत. पण चुका त्या असतात जे चुकून घडतात. तर आपल्याला आपल्या चुकांची मान्यता करणं म्हणजे कुठे ना कुठे आपल्या आतला एक खरा माणूस, खरा व्यक्ती जागा आहे किंवा आपण खूप न्याय पद्धतीने चालतो, न्याय पद्धतीने जगतो, ही गोष्ट देवापर्यंत जाते की आपलं मन स्वच्छ आहे. म्हणून जर आपल्या चुका, जर तुमच्याकडनं काही चुका होत असतील, तुम्ही ॲक्सेप्ट करा, तुम्ही माफी मागा. माफी मागितल्याने कधीही कोणी छोटं होत नाही, उलटं मोठं होतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि पुन्हा आपल्याकडनं अशा चुका घडणार नाही याची खात्री घ्या. आणि तुम्ही दुःखी पण त्यासाठीच असतात, कारण तुमचं कुठे ना कुठे एक ॲटिट्यूड असतो ना. ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे, पण ॲटिट्यूड जर नेगेटिव्ह झाला तो आपल्यालाच हानिकारक ठरतो. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काय असतं की माझ्याकडनं काही चूक होणार नाही याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि चूक झाली तर मी ॲक्सेप्ट करेन आणि चूक सुधारेन. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड की बाबा मी आपल्या खऱ्या मार्गावर किंवा मी आपल्या न्यायपूर्ण मार्गावर चालण्याचा प्रयत्न करते किंवा करतोय, मी भटकणार नाही. नेगेटिव्ह ॲटिट्यूड, मी काहीही करू, चांगलं करू वाईट करू, मी बेस्ट आहे आणि माझ्या मनाला जे वाटतं मी तेच करणार आणि तेच चांगलं. सो हा ॲटिट्यूड नेगेटिव्ह असतो. तर अजून कोणता संदेश तुमच्यासाठी आहे पाहूया. अजून कोणता संदेश तुमच्यासाठी येतोय. ओके. तुम जिस बारे में सोच रहे हो क्या वो करने की क्षमता है. तुम्ही खूप काही विचार करता, परिवर्तनाचा विचार म्हणा किंवा अजून अन्य काही विचार म्हणा, पण आधी तुम्हाला त्या बाबतीत स्वतःला सक्षम करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण विचार केलं आणि लगेच ती गोष्ट घडावी हे पॉसिबल नाही आहे. आपण विचार करतोय, मग त्या विचारांसाठी आपण प्रयत्न करतोय आणि कुठे ना कुठे आपण पाऊल उचलतोय किंवा हळूहळू बघा, एकदा आपण बीज रोवलं की लगेच त्याचं झाड बनत नाही, त्याला खूप वेळ जातो. तशाच प्रकारे तुमच्यामध्ये आधी तुम्हाला क्षमता क्रिएट करावी लागेल, ठीक आहे. क्षमता नाही आणि तुम्ही बोलता मी हे करून घेईन ते करून घेईन, फक्त हा मोठेपणा आहे, बाकी काही नाही.